राम 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 राम. आजच्या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी संगीता आणि चैतन्य योग साधनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या सेशनमध्ये आपण नेक एक्सरसाइजेस करणार आहोत, ज्या की खूप खूप महत्वाच्या आहे मेंदूसाठी आणि हृदयासाठी, दोघांसाठीही. मेंदू आणि हृदय या दोघांमधला जो ब्रिज आहे ते म्हणजे आपली मान. आणि आपले मानेचे मसल्स सगळ्यात डेलिकेट असतात. तुम्हाला माहितीच असेल, जर कधी आपलं उशी बदलली किंवा झोपेत आपलं पोझिशन चुकली झोपायची, तरी सुद्धा आपले मानेचे मसल्स स्टिफ होतात आणि ते दुखायला लागतात. इतके ते डेलिकेट असतात. तर अशासाठी त्यांची स्ट्रेंथ वाढण्यासाठी आपल्याला काही एक्सरसाइजेस रोजच्या रोज करणं अत्यंत गरजेचं असतं आणि खूप महत्वाचं असतं. पण वेळेअभावी आपण ते करू शकत नाही. पण आपल्या डेली रुटीन मध्ये आपण 10 मिनिट काढून या मानेच्या एक्सरसाइजेस जर रोज केल्या, तर तुम्ही खूप साऱ्या व्याधींपासून तुमचं संरक्षण करू शकता. जसं की डोकेदुखी झालं, मायग्रेन झालं, मेंदूचे काही विकार झाले, बीपी झालं, एंझायटी झालं, किंवा मानेचेही काही विकार असतील जसे की स्पॉन्डिलिसिस, सर्वायकल पेन असेल तुम्हाला, तर इत्यादी सगळ्या प्रकारांवर तुम्हाला मानेच्या हालचाली ह्या खूप खूप महत्वाच्या ठरतात आणि त्या रोजच्या रोज नित्य नियमाने करणं तेवढंच गरजेचं आहे. तर अशा या सगळ्या महत्वाच्या एक्सरसाइजेस आज आपण करतोय. सिक्वेन्स आहे त्या एक्सरसाइजेसचा. वेगवेगळ्या डायरेक्शननी आपण या मानेच्या एक्सरसाइजेस करत असतो आणि त्यांचा सिक्वेन्स सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जसं की तुम्हाला माहितीच आहे की हृदय आपल्या मेंदूकडे रक्त पुरवठा करत असतं. आणि ज्यावेळी तो रक्त पुरवठा होत असतो तो अँटी ग्रॅव्हिटी होत असतो, म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने होत असतो. आता बघा, पायाकडे रक्त जायला काही करावं लागत नाही. ग्रॅव्हिटी ते रक्त आपोआप खेचून घेत असते. पण वरच्या भागाला, मेंदूकडे रक्त पुरवठा करायला हृदयाला जास्त प्रेशर लावावं लागतं, जास्त फोकस करावा लागतो आणि त्यामुळे हृदयावर जास्त ताण येतो. तर जेव्हा आपण मानेच्या एक्सरसाइजेस करतो, मानेतून जाणाऱ्या ज्या काही व्हेन्स म्हणूया किंवा आर्टरीज म्हणूया, तर त्या मेंदूकडे रक्त पुरवठा करत असतात. आणि जर मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला, तर मग मेंदूचे जे विकार आहेत, जसं की मेंदूमध्ये गाठी तयार होतात, क्लॉट्स होतात, आणि रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूचा जो काही भाग आहे तो वंचित राहतो. रक्त प्युअर जे आहे, ऑक्सिजन युक्त जे ब्लड आहे त्याच्यापासून तो वंचित राहतो आणि त्यामुळे सुद्धा डोकेदुखी, मायग्रेन इत्यादी प्रकार होतात. आणि स्ट्रेस सुद्धा लवकर येतो, डोकं जड जड वाटतं. तर असे काही जे प्रकार आहेत, ते ह्या हालचाली जर तुम्ही रोज केल्या नित्य नियमाने, तर हे सगळे प्रकार तुम्ही टाळू शकता. तर एवढं सोपं आहे. 5 ते 10 मिनिटाच्या एक्सरसाइजेस करून आपण एवढ्या साऱ्या प्रकारांपासून वाचू शकतो. आपल्याला कुठलंही मेडिसिन घ्यावं लागू शकत नाही, म्हणजे घेण्याची गरज पडणार नाही. आणि आपली हेल्थ सुद्धा चांगली राहील, हृदयाचंही काम सोपं होईल आणि मेंदूचंही काम सोपं होईल. त्यामुळे या सगळ्या हालचाली अत्यंत 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 महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि रोजच्या रोज या सगळ्या एक्सरसाइजेस करायच्या आहेत नित्य नियमाने. 10 मिनिट वेळ काढायचा आहे. बऱ्याचदा आपण मोबाईल धरून बसलेलो असतो, तासन तास होऊन जातात, आपल्याला वेळ लक्षात येत नाही. मग 10 मिनिट आपण आपल्या मानेच्या हालचालींसाठी तर नक्कीच काढू शकतो. तर आपण लगेच आता सुरुवात करूया आपल्या एक्सरसाइजेसला. पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या सोबत शेवटपर्यंत राहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा, ते सुद्धा या एक्सरसाइजेस करून त्यांचं आरोग्य सुधारवू शकतात. तर चला आपण आता लगेचच सुरुवात करूया मानेच्या हालचालींना. पहिली जी हालचाल आहे, पहिल्या हालचालीमध्ये आपल्याला मानेची जी हालचाल करायची आहे ती मागच्या दिशेने करायची आहे. मान आपण मागे नेणार आहोत. आता ही जी हालचाल आहे ना, ज्यांना कुणाला प्रॉब्लेम आहे, जसं की मानेच्या मणक्यांमध्ये गॅप आहे, सर्वायकल पेन आहे,
स्पॉन्डिलिसिस, स्पॉन्डिलायटिस इत्यादी जे काही प्रकार आहेत हाडांशी, मणक्यांशी रिलेटेड ते, आणि स्टिफनेस, मानेमधला स्टिफनेस यांच्यासाठी सुद्धा. तर यांच्यासाठी ही हालचाल खूप अत्यंत महत्वाची आहे आणि यांच्यासाठी एक सूचना सुद्धा आहे. जर तुम्हाला असा काही त्रास आहे, मणक्यात गॅप आहे, तर तुम्ही मान समोर वाकवायची नसते. तर अशा वेळी तुम्ही मान मागे नेऊ शकता आणि त्यामुळे तुमच्या मानेवर छानपैकी ताण आणि दाब येईल. आणि मणक्यांमध्ये जे काही फॉल्ट आहेत, जसं की नस दाबली गेलीये किंवा गॅप झालाय किंवा घासलं गेलंय, तर त्याच्यासाठी सुद्धा हा प्रकार खूपच महत्वाचा आहे आणि खूपच फायद्याचा आहे. तर चला आपण आता पहिला प्रकार करूया. प्रत्येक प्रकार आपल्याला 5 ते 10 आवर्तनं करणं गरजेचं असतं. पण जर वेळ तुम्हाला कमी आहे, वेळेअभावी तुम्ही ते 5-5 आवर्तनं करू शकता. आज आपण 10-10 आवर्तनं प्रत्येक हालचालीचे करणार आहेत. तर चला आपण करूया अ, या पहिल्या प्रकाराला सुरुवात. श्वासांसोबत आपण हालचाली करतो, जेणेकरून आपलं मन आणि शरीर हे जोडलं जातं. एकाग्र व्हायला मदत होते. त्यामुळे विचारही कमी व्हायला मदत होते. म्हणून श्वास आणि हालचाली या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडत मान मागे नेतोय. समोरची बाजू पूर्ण स्ट्रेच होते आहे. स्ट्रेच फील करा. घेत सरळ आणि सोडत पुन्हा माग. 10 वेळा करा. श्वास घेत सरळ आणि सोडत मान मागे न्या. समोरची बाजू ताणली जाते, तिकडे लक्ष द्या. मोजायचे आवर्तन 10 वेळा करतोय. दहा वेळा कमीत कमी करणं अपेक्षित आहे. मग तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 20-20 आवर्तनही करू शकता. तर आता बघा इथे एक महत्वाचं असं की प्रत्येक हालचाल आपण श्वासांसोबत करतोय आणि दीर्घ श्वास घेतोय. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला वेगळा प्राणायाम करायला वेळ द्यावा लागणार नाहीये. तुमच्या या हालचाली सोबतच तुमचा प्राणायाम सुद्धा होणार आहे. आणि जेव्हा प्राणायाम होतो तेव्हा तुमचं मेडिटेशनही आपोआप होऊन जाणार आहे. त्यामुळे 10 मिनिटाचं ह्या फक्त हालचाली नाहीये, 10 मिनिटाचं प्राणायाम पण आहे आणि 10 मिनिटांचं मेडिटेशन सुद्धा आहे. तर तीनही क्रिया तुमच्या याच्यासोबत होऊन जाणार आहे. त्यामुळे पूर्ण फोकस करा. फक्त आपल्या शरीरासाठी लक्ष द्या. 10 मिनिटं फक्त वेळ काढतोय. फोकस आपलं शरीर, आपला श्वास आणि आपलं मन या तिघांकडे असणार आहे. तर पुढचा जो प्रकार करणार आहोत आपण, आता पुढच्या प्रकारात आपल्याला मान पुढे झुकवायची आहे. जसं की मी पहिलेच सांगितलं, ज्यांना कुठलाही त्रास आहे, मानेच्या मणक्यांमध्ये गॅप आहे किंवा सर्वायकल पेन आहे, त्यांनी मान पुढे झुकवू नका. तर त्यांना ऑप्शन आहे की त्यांनी पुन्हा सेम हालचाल करायची, मान फक्त मागे. म्हणजे तुमचं 20 आवर्तन होतील. आधीच्या याच्यात 10 वेळा केला आपण, अजून 10 वेळा होईल, 20 वेळा होईल. आणि ते फायद्याचंच आहे. जेवढे जास्त आवर्तन तुम्ही कराल तेवढे जास्त फायद्याचे आहेत. तर आता आपण पुढचा प्रकार करतोय. पुन्हा आपल्याला श्वासांसोबत ही हालचाल करायची. मोठा श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. छाती, पोट गच्च भरा आणि सोडत समोर. हनुवटी नेतोय कंठकुपात. घेत सरळ आणि सोडत समोर. 10 वेळा करतोय. कंटिन्यू करा. पूर्ण फोकस करा.
10 आवर्तन पूर्ण करून थांबतोय. 10 वेळा झालं की थांब. बघा, जसं की मी सांगितलं, प्राणायाम आणि मेडिटेशन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यायचंय की आपण श्वास घेतोय ना, हालचाल करत असताना आपल्या मानेला कुठे ताण बसतोय. प्रत्येक प्रकारात वेगवेगळ्या मसलच्या जे ग्रुप आहेत आपल्या मानेतले, त्यांच्यावर ताण येणार आहे. त्यामुळे तुम्ही फील करायचंय की कुठे ताण येतोय एक्झॅक्टली. आणि आता बघा, जेव्हा आपण मान समोर घेतली होती, मानेतले सगळे मणके पुढच्या दिशेने असे ताणले गेले. त्यामुळे त्यांच्यामध्ये जर गॅप असेल किंवा ते एकमेकांवर घासले जात असतील, त्यांचं घर्षण झालेलं असेल, तर तिथे थोडा स्पेस तयार होईल, थोडी जागा भेटेल आणि तिकडे रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होईल. आणि त्यामुळे काय होणार आहे, जे काही त्रास होत आहेत, म्हणजे की घासलं जाणं किंवा अजून जे इतर काही त्रास आहेत सर्वायकलशी रिलेटेड, तर ते सगळे याच्यामुळे काय होणार आहे, रक्तप्रवाह छान झाल्यामुळे होणार नाहीत फ्युचरमध्ये. जसं की जर आता तुम्हाला काही त्रास नाहीये, पण फ्युचरमध्ये तुम्ही जर सतत मोबाईल बघून बघून किंवा सतत खाली वाकून वाकून बघत असाल, तर मानेवर जो ताण येतो, जे वजन येतं, त्यामुळे मणके घासले जातात. तर फ्युचरमध्ये हे प्रकार तुम्हाला नक्कीच होणार नाही. आत्ता जर तुम्हाला त्रास असेल, तर तुम्ही हा प्रकार करायचा नाहीये. तुम्ही मान फक्त मागे न्यायची. आणि जर तुम्हाला खूप त्रास नाहीये किंवा तुम्हाला पूर्वी त्रास झाला होता, आता तुम्हाला काहीच त्रास नाहीये, तर तुम्ही हा प्रकार करू शकता आपल्या क्षमतेने. आणि आपण लक्ष ठेवून करायचं की आपल्याला काही त्रास होत नाहीये ना, आपल्याला छान वाटतंय ना. जिथपर्यंत तुम्हाला छान वाटतंय तिथपर्यंतच मान पुढे न्या आणि तिकडेच थांबा आणि तिथून पुन्हा मान आपल्या जागेवर आणा. तर अशा प्रकारे तुम्ही व्हेरिएशन प्रत्येक प्रकारात करू शकता. आता पुढचा जो प्रकार आहे, त्या प्रकारामध्ये आपल्याला साईडचे मसल्स आणि बघा, इथून जेव्हा आपण अशी मान करतो, आपल्याला इकडे हे दिसतं ना, हे तर हे ताणलं जाणार आहे. आता इथून जी नस आहे, अ, डोक्याकडे रक्त घेऊन जाणारी, आणि जे मसल्स आहे त्याला मदत करणारे, मानेची हालचाल होण्यासाठी मदत करणारे, ते आता स्ट्रेच होणार आहे. साईडचे मसल स्ट्रेच करणारे. तर तुम्ही फील करायचंय की कुठे ताण बसतोय. तर त्या प्रकारामध्ये आपल्याला काय करायचंय, श्वास घ्यायचाय मोठा आणि सोडत मान आपण एका साईडला नेतो. कान बघा थोडासा इकडे खांद्याकडे जातोय, खांदा स्टेबल आहे. आता हा जो भाग आहे हा ताणला जातोय, शक्य तेवढा हा भाग स्ट्रेच करून घ्यायचा आहे. कान खांद्याकडे नाही न्यायचाय, हा इकडचा भाग आपण स्ट्रेच करतोय. जेवढा ताणता येईल आपल्याला तेवढा ताणून घ्यायचा आणि ताण फील करायचा. पुन्हा श्वास घेत सरळ, सोडत दुसऱ्या बाजू, इकडे ताण बसतोय आता. घेत सरळ, सोडत स्ट्रेच. कंटिन्यू करा. 10-10 आवर्तन करतोय आपण साधारण एका एका बाजूने. मोजण्याकडे लक्ष. डोळे हवे तर बंद करून घेऊ शकता आणि अजून जास्त फोकस करू शकता श्वासांचं कॉम्बिनेशन हालचालींसोबत. 10 आवर्तन दोन्ही बाजूने करून थांबतो. रिलॅक्स, ताण दूर. आता पुढचा जो प्रकार आहे, त्या प्रकारामध्ये आपल्याला मान साईडला न्यायची आहे. मानेचा जो सांधा आहे जो हलतो, मान आपण पूर्ण फिरवू शकतो, त्या सांध्याकडे आता आपल्याला लक्ष ठेवायचंय. भरपूर श्वास घ्यायचाय, दीर्घ श्वास घ्या आणि सोडत डावीकडे. घेत सरळ, सोडत उजवीकडे. कंटिन्यू करा.
दहा दहा वेळा दोन्ही बाजूने करून थांबतोय. ताण दूर, रिलॅक्स, मान सैल करा. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे अर्धचक्र. मानेचं आपल्याला वेगवेगळ्या दिशेंनी अर्धचक्र करायचे. मागच्या बाजूने पहिल्यांदा आपण अर्धचक्र करणारे, मग समोरच्या बाजूने अर्धचक्र करणारे, मग डाव्या बाजूने आणि मग उजव्या बाजूने, असा सिक्वेन्स आपला असणार आहे. आता याच्यामध्ये बघा, ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी विशेष सूचना, त्यांनी समोरच्या बाजूने अर्धचक्र स्किप करायचंय. मग तुम्ही डाव्या आणि उजव्या बाजूने करू शकता आणि मागच्या बाजूनेही करू शकता. ओके, चल. पहिला प्रकार करतोय मागच्या बाजूने अर्धचक्र सेमी सर्कल. भरपूर श्वास घ्या, सोडत मान मागे नेतोय. घेत पुन्हा डावीकडे आणतोय मान आणि सोडत उजवीकडे. मागच्या बाजूने अर्धचक्र एका बाजूला 10 वेळा, दुसऱ्या बाजूला 10 वेळा करतो. कंटिन्यू करा. डोळे बंद ठेवा. मोठे मोठे श्वास घेत राहा. मानेवर लक्ष ठेवा. 10 आवर्तन पूर्ण करून थांबतोय. रिलॅक्स. आता समोरच्या बाजूने अर्धचक्र करणारे आपण, तर त्यासाठी तयार. भरपूर श्वास घ्या, सोडत समोर. घेत डावीकडे, सोडत उजवीकडे. कंटिन्यू करा. 10 वेळा करतोय. मानेतून होणारी हालचाल अनुभवा. दहा वेळा करून थांबतोय. रिलॅक्स, ताण दूर. आता पुढचा प्रकार करणारे डाव्या बाजूने करणारे आपण अर्धचक्र. भरपूर श्वास घ्या, सोडत समोर. डावीकडून मान मागे नेतोय आणि पुन्हा डावीकडून समोर. 10 वेळा करा. श्वास घेत राहा. सावकाशपणे करायचंय, कुठलीही घाई नाहीये.
घाईने झटक्याने अजिबात करायचं नाहीये. आता उजव्या बाजूने करतोय. उजव्या बाजूने अर्धचक्र श्वास घ्या, सोडत समोर, उजवीकडून मान मागे आणि पुन्हा उजवीकडून समोर. 10 वेळा करतोय. 10 वेळा करून थांबतोय. रिलॅक्स, ताण तू मान सैल. पुढचा प्रकार करणार आहोत, त्यासाठी तयार. आता बघा, सगळ्या बाजूने छानपैकी मानेची हालचाल झालेली आहे आणि तुम्हाला जाणवत असेल रक्तप्रवाह कसा होतो आहे, सेन्सेशन्स मानेमध्ये आणि मानेमधला स्टिफनेस, जो की आपण विचारांनी, टेन्शन्सनी, स्ट्रेसनी धरून ठेवलेला असतो मानेमध्ये, खांद्यांमध्ये, तो रिलीज झालाय आणि रिलीज झाल्यामुळे खूप रिलॅक्सिंग आणि खूप छान वाटतंय. वाटत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नसेल वाटत तर तसंही कळवा. ओके. तर आता पुढचा जो प्रकार आहे मानेचा, त्यामध्ये आपल्याला मान थोडीशी तिरपी करायची आणि समोर स्ट्रेच करायची. त्यामुळे इकडचा आता क्रॉस मध्ये जो मागचा मसल आहे तो स्ट्रेच होणार आहे. श्वास घेत सरळ, सोडत स्ट्रेच. 10 वेळा करतोय, कंटिन्यू करा. फील करा कुठे स्ट्रेच येतोय. श्वास घ्या मोठा आणि सोडत हालचाल करा. 10 वेळा करून थांबतोय. सेम हालचाल आपल्याला दुसऱ्या बाजूने करायची. मान थोडीशी उजवीकडे करतोय, टर्न. श्वास घ्या, सोडत समोर स्ट्रेच. 10 वेळा करतोय. 10 वेळा करून थांबा. रिलॅक्स. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने मानेची हालचाल करायची आहे. आणि हालचाल केल्यानंतर तुम्हाला जाणवत असेल किती रिफ्रेशिंग वाटतंय. मेंदूकडे रक्तप्रवाह छानपैकी होतो आहे. आणि नुसतं मेंदूच नाही तर आपले जे मानेपासून वरचे अवयव आहेत, सगळ्या अवयवांना छानपैकी ऑक्सिजन मिळणार आहे, प्राणवायू मिळणार आहे, तुमची स्किन सुद्धा छान होणार आहे. आणि मान सगळ्या बाजूंनी ताणल्या गेल्यामुळे तुमच्या मानेवरचे जे फॅट्स आहेत, ज्या सुरकुत्या आहेत, त्या सुद्धा दूर व्हायला या सगळ्या हालचाली खूप मदत करतात. तर रोजच्या रोज या हालचाली करा. 21 दिवस सलग करून बघा. 10-10 वेळा हे आवर्तन करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटतंय. तर आता आपण थोडस इथे प्राणायाम करूया. ऑलरेडी आपलं दीर्घ श्वसन बरंच झालेलं आहे हालचाली करत असताना. तर आता आपण पुढचा प्रकार करणार आहोत. थोडा वेळ आपण अनुलोम विलोम करणार आहोत. उजव्या हाताची प्रणव मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या दीर्घ, उजवीने सोडा.
उजवीने घ्या, डावीने सोडा. बघा आता ज्या हालचाली आपण केल्या त्यामुळे आपण खूप छान कुठेही न अडखळता श्वास घेऊ शकतोय. सगळ्या नाड्या मोकळ्या झालेल्या आहेत. श्वास नलिका सगळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. फुफ्फुसांचे जे ब्लॉकेजेस होते ते सुद्धा मोकळे झालेले आहेत. आणि त्यामुळे आपण छान श्वास घेऊ शकतो आहोत. तर लक्ष द्या आपण कसा श्वास घेतोय. पूर्ण क्षमतेने श्वास घ्या आणि हळूहळू दुप्पट श्वास सोडा. आपण 1 ते 2 मिनिटांसाठी करणार आहोत अनुलोम विलोम. डोळे बंद करून घ्या. लक्षात आलं असेल काय करायचंय तर डोळे बंद करा आणि पूर्ण एकाग्रतेने 1 ते 2 मिनिट करतोय अनुलोम विलोम. प्रत्येक श्वास सोडताना कल्पना करा सगळा ताण दूर होतोय. मानेवरचा, खांद्यांवरचा, पाठीवरचा ताण दूर होतोय. आवर्तन पूर्ण करा. श्वास सोडून थांबतोय. श्वसन संथ, मन शांत. आता आपण 11 आवर्तन ओंकाराची करणार आहोत. दीर्घ ओंकार जप करणार आहोत. प्रत्येक ओंकारासोबत आपल्या शरीरात एक विशिष्ट शक्ती आपल्याला जाणवणार आहे. व्हायब्रेशन्स आपण फील करणार आहोत पूर्ण शरीरभर. आणि एक पॉझिटिव्हिटी ओंकारामुळे आपल्याला जाणवणार आहे. आणि जी कंपन निर्माण होणार आहे आपल्या शरीरात आणि शरीराच्या बाहेर सुद्धा पसरणार आहे. तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. ओके. भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडत आपण 11 वेळा ओंकार जप करणार आहोत. भरपूर श्वास घ्या आणि आपल्या क्षमतेने जप करा.
ओ शांति शांति शांति। 1 मिनिट स्थिर राहतोय. शरीर स्टॅच्यू प्रमाणे स्थिर करा. किंचित सुद्धा हालचाल करू नका. स्थिर राहणार आहोत 1 मिनिट. ओंकाराची कंपन अनुभवतोय. 1 मिनिट सूचना बंद. शरीर ओंकारमय. आजूबाजूचं वातावरण ओंकारमय. खूप छान हलकं वाटतंय. मानेकडे लक्ष द्या. हृदयाकडे लक्ष द्या. मेंदूकडे लक्ष द्या. सावधान. दोन्ही हात एकमेकांवर घासतोय. डोळे बंदच ठेवा. हातांमध्ये ऊर्जा आणि घर्षण जाणवतंय. दोन्ही हात डोळ्यांवर घ्या. डोळे बंदच. मिटलेल्या डोळ्यांसमोर काय दिसतंय बघा. हातांमधली उष्णता डोळ्यांना जाणवते आहे. अंधारातच डोळे उघडा. प्रकाशाची जाणीव करा. डोळे उघडतोय. हात खाली घ्या. शरणागत मुद्रा. आज केलेला योगाभ्यास या विश्वनियंत्रक शक्तीला अर्पण. सूर्य देवतेला वंदन. हरि ओम. राम राम. तर आज इथे थांबूया. तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहिलात आणि सगळे प्रकार केलेत त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्यांना सर्व्हायकलचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या मणक्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना हे नित्य नियमाने करायला सांगा आणि बघा त्यांना लवकरच कसं वाटतंय, लवकरच फरक जाणवेल.
तर आज इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत राम राम.